सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत संख्येने मोठ्या असणाऱ्या मातंग समाजाला कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी दिली नाही। महायुतीकडून अनेक जण इच्छुक असताना या समाजाला न्याय देण्यात आला नाही। यामुळे समाजात मोठी नाराजी पसरली असून सोलापूर लोकसभा मतदारसंघात समाजाचा स्वतंत्र उमेदवार देण्याबाबत विचार करण्यासाठी सकल मातंग समाजाची पंढरपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती। काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना यापैकी कोणत्याही पक्षाने राखीव असलेल्या जागेवर मातंग समाजातील उमेदवार दिलेला नाही। त्यामुळे सोलापूर मतदारसंघात सकल मातंग समाजाचा स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय पक्का झालाय। सोलापूर लोकसभा मतदारसंघासह इतर राखीव मतदारसंघातून मातंग समाजाचे अनेक उमेदवार इच्छुक होते। त्यातील अनेकांना केवळ नादी लावण्यात आले, परंतु मातंग समाजातील कोणालाही उमेदवारी मिळाली नाही। ही बाब सकल मातंग समाजाला खटकली आहे। त्यामुळे पंढरीत मातंग समाजातील सर्व प्रतिनिधी यांनी एकत्रित येत भाजपचा निषेध व्यक्त केलाय आणि मातंग समाजातील स्वतंत्र उमेदवार देऊन त्याच्या पाठीमागे समाजाची संपूर्ण ताकद लावणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। यावेळी लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष देवीदास कसबे, बहुजन समता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग खिलारे, दलित पॅंथरचे पप्पू वाघमारे, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष जयसिंग मस्के, तालुका अध्यक्ष मुकुंद घाडगे, युवक तालुका अध्यक्ष सूरज चपटे, बहुजन समता पार्टीचे समाधान रणदिवे, मसुदेव काळे, संजय वाघमारे, अमोल खिलारे, शरद लोखंडे, प्रकाश साठे, विनोद अवघडे, समाधान वायदंडे, मल्हारी फाळके, नागेश वाघमारे, अप्पा वाघमारे, गणेश खंडागळे, संजय कांबळे, दशरथ कसबे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। शिवशाही न्यूज प्रतिनिधी राम अभंगराव, पंढरपूर। अमोल खिलारे आताचे लोकसभेचे उमेदवार जाहीर झाले। त्या उमेदवारामध्ये एकही मातंग समाजाचा उमेदवार नाही। अतिशय खेदजनक बाब आहे। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एससी मध्ये 2 नंबरला लोकसंख्येच्या बाबतीत असणारा मातंग समाज, या समाजाची कोणत्याही पक्षाने दखल घेतलेली नाही। अगदी दोन्ही पक्षांकडून आमची अपेक्षा होती की कोणीतरी आपल्याला उमेदवारी देईल, 1 नाही 2 नाही, कुठेतरी काहीतरी आपल्या वाट्याला येईल अशी अपेक्षा होती। परंतु खरोखर ज्या प्रकारे या ठिकाणी आता उमेदवार जाहीर झालेले पाहतोय आणि हे पाहिल्यानंतर हे लक्षात येतंय की आमच्या मातंग समाजाची घोर निराशा केलेली आहे। यदा कदाचित राहिलेल्या जर उमेदवारांमध्ये, राहिलेल्या लिस्टमध्ये जर नावं आली नाही तर याच्या पुढचे पाऊल हे मातंग समाज टाकणार आहे। मातंग समाजाच्या वतीने अपक्ष तर अपक्ष नसेल, जमला अपक्ष तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका राजकीय पक्षाची घोषणा करून या माध्यमातून मातंग समाज आपला उमेदवार देईल एवढी भावना नक्कीच आहे। धन्यवाद। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेसाठी 48 जागा असताना त्या 48 जागापैकी 5 जागा हे राखीव असताना त्या 5 जागेपैकी एक ही जागा संबंध महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या उमेदवाराला न दिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग समाजामध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे। या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये लोकसंख्येच्या बाबतीत 2 नंबरवर असणारा मातंग समाजाचे अनेक प्रश्न गेले 30 वर्ष झाले प्रलंबित आहेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी समाजाचा एखादा प्रतिनिधी संसदेमध्ये जाणं गरजेचं आहे। त्या दृष्टीनं कोणत्याही राजकीय पक्षानं मातंग समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी न दिल्यामुळे समाजामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे, चीड निर्माण झालेली आहे आणि त्याच गोष्टीचा आम्ही या ठिकाणी ह्या राजकीय पक्षांचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या उमेदवारीसाठी मातंग समाजाचा स्वतंत्र उमेदवार देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि थोड्याच दिवसामध्ये आम्ही उमेदवाराची नावही जाहीर करू। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।